लोकसभेमध्ये आज वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीच्या बाजूनच मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याचाच अर्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध असल्याची माहिती मिळते। खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरेंच्या भूमिकेविषयी सस्पेन्स वाढलेला आहे। वक्फ विधेयकासंदर्भात सभागृहातच भूमिका स्पष्ट करू असं राऊतांनी म्हटले आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणार की बाजूने याची उत्सुकता वाढलेली आहे। आमची भूमिका ठरलेली आहे, तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल। म्हणजे विरोध की पाठिंबा अजूनही संदिग्धता आहे? नाही, संदिग्धता अजिबात नाही। काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावरती करायच्या असतात आणि त्या आम्ही करू। राऊतांनी काय म्हटलं ते आपण पाहिलेलं आहे। वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे। ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीच्या बाजूनच मतदान करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। याचाच अर्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध असल्याची माहिती मिळते। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेनंतर ठाकरेंच्या भूमिकेविषयी आता सस्पेन्स वाढलेला आहे। वक्फ विधेयकासंदर्भात सभागृहातच भूमिका स्पष्ट करू असं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणार की बाजूने याची उत्सुकता वाढलेली आहे। तसंच सभागृहात बोलू दिलं जात नाही असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। आम्हाला 5 मिनिटंही पुरेशी आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय।